भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम 100 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण। एक हात मदतीचा आधार निराधारांना। या सामाजिक भावनेतून भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे। प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील अनाथ, निराधार, दिव्यांग आणि कोविडच्या संकटामुळे पालकत्व गमावलेल्या 100 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे अत्यंत उत्साहात वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी आणि प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती माननीय विवेकदादा वळसे पाटील तसेच धाराशिव जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय ज्योती पाटील मॅडम उपस्थित होत्या। त्यांच्या शुभ हस्ते या चिमुरड्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती माननीय कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी, जिल्हा परिषद सदस्या शिला लोहकरे, सुवर्णा दरेकर, पंचायत समिती सदस्य संजय गवारी, निलेश टेमकर, प्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ गावडे, गट शिक्षणाधिकारी रुपाली धोका आणि सचिन लोखंडे तसेच या कार्यक्रमाला डी.बी. बोराडे, ॲडव्होकेट संजय आर्वीकर, मधुअप्पा बोराडे, नंदकुमार सोनावले आणि उद्योजक दत्ता कोकणे यांसह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। कोविडच्या काळात अनेक कुटुंबांचे छत्र हरपले तर अनेक मुले परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे। अशा कठीण प्रसंगी या अनाथ आणि दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानने हा मदतीचा हात पुढे केला आहे। या शैक्षणिक किटमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला। उपस्थित मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले। या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक भावनेतून एक महत्त्वाचे पाऊल टाकत प्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ गावडे यांनी या भागातील अनाथ व निराधार मुलांना भविष्यातही सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले। त्यांच्या या संवेदनशील घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। कार्यक्रमाचे नेटके आणि यशस्वी आयोजन भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानचे संस्थापक दत्तात्रय वाळुंज, अध्यक्ष नंदकुमार येवले, सचिव मचिंद्र झांजरे यांच्यासह नारायण काळे, सुनील पाटील, सुनील बुरसे, ईश्वर डोके, सुरेंद्र फदाले, किसन शिंगाडे आणि किसन कोंढवळे यांनी केले होते। कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय स्तुत्य उपक्रम दत्तात्रय वाळुंज आणि त्या सर्व मित्रमंडळींनी केलेला आहे। एक गरीब मुलांना, सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलांना काही शैक्षणिक सुविधा नसतील आणि त्यामुळे ते मागं पडत असतील आणि खरं पाहिलं तर बुद्धी ही काही श्रीमंतांच्या मुलाला, गरिबाच्या मुलाला अशी काही नसते। ती त्या मुलाच्या जडणघडणीवर अवलंबून असते। सर्वसाधारण कुटुंबामध्ये विद्यार्थी अतिशय चपखल असतात, हुशार असतात, परंतु त्यांना काही गोष्टींची उणीव जाणवल्यामुळं ते मागं पडतात आणि त्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये भर वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम उपस्थित असलेले ॲडिशनल कलेक्टर साहेब पाटील मॅडम, तालुक्याचे सभापती, उपसभापती, सर्व मान्यवर, सर्व शिक्षक वृंद आणि सर्व माझे बाल खरं तर आजचा दिवस 21 जून हा आपल्याला आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं सगळ्यांचं आरोग्य आणि शालेय जीवनातून त्यांना आरोग्याचं ज्ञान मिळावं हा खरा उद्देश असतो। आयुष्यामध्ये लहानपणापासून जे संस्कार मिळतात ते त्यांच्या ज्यावेळेस कार्यरत स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती पुढे जातात त्यावेळेस त्याला त्या संस्कारांची जाणीव होत असते। मुलांना, गरजू विद्यार्थ्यांना त्यांना वेळेत मदत केली तर त्यांच्या बुद्धीला चालना मिळते आणि त्यांना खऱ्या अर्थातून त्यांचा पाया हा ठिकाणी मजबूत होतो। ग्रामीण विभागामध्ये असणारे विद्यार्थी यांची बुद्धिमत्ता अत्यंत चंचल असते, खूप हुशार असतात, त्यांचं आरोग्य चांगलं असतं, परंतु त्यांना पुश करण्याची म्हणजे गरज असते की त्यांना पुढे नेण्याची गरज असते आणि ती गरज बऱ्याच वेळा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे जाता येत नाही। शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जी मुलांची जी बुद्धिमत्तेची क्षमता जर पाहिली तर ती ओळखून ह्या सर्व स्टाफनी या
आजच्या कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे ते उत्तम प्रकारचं असं केलेलं आहे. खरोखर जर ग्रामीण भागातली मुलं शहरात गेली तर ती अत्यंत चांगल्या प्रकारचं आपलं बुद्धिमत्ता आणि त्या ठिकाणी झळकू शकतात. म्हणून या लहान वयातच त्यांना हा उपक्रम, त्यांना मदतीचा हात हा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी दिला. मी त्यांचा धन्यवाद मानतो. प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्याचं वितरणाचं हे 9वं वर्ष आहे आणि या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. या गोष्टीचा मला खरंच मनापासून आनंद आहे. आज आपल्या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं ते या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्या 6 मूलभूत अधिकारांपैकी एक अधिकार म्हणजे शिक्षणाचा अधिकार. प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, परंतु हे शिक्षण घेण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती, आपलं कुटुंब ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज जो इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरंच चांगला आहे. आज आर्थिकदृष्ट्या जे विद्यार्थी दुर्बल आहेत, अनाथ आहेत, त्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून आजचा हा कार्यक्रम येथे पार पडत आहे. मला असं वाटतंय जवळजवळ 100 विद्यार्थ्यांना यावर्षी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि ही खरंच अभिमानाची बाब आहे. आज जो कार्यक्रम इथे पार पडत आहे हा कार्यक्रम आपले जे सर्व शिक्षक आहेत, काही यातील सर्व संवेदनशील शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीतून हा कार्यक्रम आज इथे उभा राहिला आहे आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कार्यक्रम म्हणजे एक हात मदतीचा आधार निराधारांना. खरं तर हे सरांचं एक ब्रीद होतं सर तुमच्या मतेवाडीच्या शाळेमध्ये, तेव्हाही मला ते खूप आवडलं होतं. शिक्षणासाठी या आणि सेवेसाठी जा. सर तुमचं खरं तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण मी प्रत्येक ठिकाणी तुमचं पाहते. मतेवाडी शाळेत गेले असताना मी तुमचं ते पाहिलं सगळं. मुलांना तुम्हाला जी मुलांप्रती जी भावना आहे की आपल्या जिल्हा परिषद शाळा ह्या पुढे चालल्या पाहिजेत, राहिल्या पाहिजे, ही तुमची सगळी शिक्षकांची तडफड मी पाहिली. खरं तर मी आतापर्यंत कधी शाळांना भेटच दिली नाही, पण आता मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर खरं तर मी माझ्या होतील तेवढ्या 4-5 शाळांना म्हणजे भेट दिली आणि त्यामध्ये मला शिक्षकांचा तो उत्साह खरं तर पाहायला मिळाला. खरं तर मनापासून तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद मानते की आपल्या जिल्हा परिषद शाळा ह्या अशाच पुढे जाव्यात. आणि आजचा जो कार्यक्रम आहे खरं तर 100 गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये म्हणजे महत्त्वाचं हे म्हणजे गावडे साहेबांनी 1 लाखाची मदत केलेली आहे. खरं तर म्हणतात ना, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, पण घेता घेता देणाऱ्याचे हात घेऊ नये. याचा अर्थ असा नाही की हात घेऊ नये, याचा अर्थ असा आहे की देणारे जसे देतात ना त्यांच्यासारखं आपणही कुठंतरी थोडंसं देण्याची भावना ठेवावी, हीच ह्या मागचं खरं तर उद्दिष्ट असतं. सर तुमचं हे कार्य, तुमच्या सर्व शिक्षकांचं हे कार्य, समाजाप्रती तुमचं जे देणं आहे ते तुम्ही करतच आहे. तुमची नोकरी करत असताना खरं तर 2 रुपये आपलेही आपल्या कष्टातले कुणाला तरी भेटावे, ही जी शक्ती असते, इच्छाशक्ती, ही फार महत्त्वाची असते. इथं उपस्थित आदरणीय सर्वच व्यासपीठ आहे आणि व्यासपीठावरील सगळेच मान्यवर माझ्यासाठी खूपच आदरणीय आहे. खरं तर प्रत्येकाचं नाव घेणं आता शक्य नाही, तरी पण तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आता मुलांना सांगायचं आहे की इथे दिव्यांग माळीमध्ये ज्या घटना घडल्या त्यावेळेस खरं तर बरेच पाल्यांचे आईवडीलच राहिले नाही आणि सर तुम्ही त्यांच्यासाठीही आज हे वह्या पुस्तक वाटप करताय, त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं खूप खूप कौतुक करायचं आहे. आणि माझ्या जिल्हा परिषद शाळेच्या म्हणजे सदस्यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. असंच कार्य तुमच्या पुढे घडत जावं. आज 100 विद्यार्थी असतील तर उद्या 200 विद्यार्थी होवत, त्यांनाही तुमची मदत व्हावं. आणि जाता जाता एकच सांगेन की सर हे कार्य तर तुम्ही खरंच खूप छान करतात, पण भविष्यात असंही एखादं कार्य करा की एखाद्या मुलाला IAS अधिकारी वगैरे व्हायचं असेल पण बिचाऱ्याला तिथपर्यंत जाता येत नाही, अशी मुलं शोधा आणि त्यामध्ये आमचाही कुठेतरी खालीचा वाटा आम्ही नक्कीच देऊ, अशी तुम्हाला सर्वांना ग्वाही देते. आणि तुम्हाला इथून पुढे म्हणजे खूप खूप शुभेच्छा तुमच्या ह्या कार्यासाठी. माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने, दरेकर साहेबांच्या वतीने खूप खूप
शुभेच्छा देते. थांबते. जय महाराष्ट्र. कडून गोरगरिबांच्या मुलांसाठी जो मदतीचा हात जो दिलेला आहे तो मदतीचा हात अतिशय कौतुक करण्याजोगा आहे. मला असं वाटतं की इथून मागे आज 9वं वर्ष आहे ह्या कार्यक्रमाचं, तर इथून पुढे हा कार्यक्रम असाच चालू राहील अशी मला सर्व शिक्षकांकडून अपेक्षा आहे. या 9 वर्षामध्ये एकदा देखील खंड पडलेला नाहीये या कार्यक्रमासाठी. मी सरांना एक शब्द देऊ इच्छिते की ज्यावेळेस तुम्हाला नक्कीच कोणत्या गोष्टीची कमी असेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण तुमच्या नक्कीच पाठीशी उभे राहणार आहोत. खरं तर मी आता ह्या शाळा चालू झाल्यापासून ज्या ज्या शाळेमध्ये व्हिजिट दिली त्या ठिकाणी जाऊन मी ज्या शाळेमध्ये ज्या गोष्टींची कमतरता आहे ती कमतरता मी त्या ठिकाणी सर्वांना सांगितलंय की ज्या गोष्टीची कमतरता असेल त्या ठिकाणी मला तुम्ही सांगा. मी जिल्हा तर्फे मी तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करेन. आणि हा जो उपक्रम एवढा छान राबवलेला आहे तो मी माझ्या जिल्हा परिषदेच्या नियोजन मीटिंगमध्ये उपस्थित मांडून तुमच्या सर्व शिक्षकांची नक्कीच त्या ठिकाणी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम केला छान पद्धतीने, विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्याच्या सुकन्या ज्योतिताई पाटील आज धाराशिवच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताय. ताईंचा आणि माझा परिचय तसा यापूर्वीच झाला. याचं कारण होतं विद्यार्थी सहाय्यक समितीचा विद्यार्थी मेळावा. त्या कार्यक्रमाला ताईंना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलं होतं आणि मला अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. आणि त्यावेळी ताईंचा परिचय झाला. आजच्या कार्यक्रमाला सुद्धा ज्योतिताई येणार असं मला वाळून सरांनी सांगितल्यानंतर पुनर्भेटीचा आनंद आज होतो आहे. ही निश्चितपणे माझ्या आयुष्यातील चांगली अशी घटना आहे. आता सुनील पाटील सरांनी सांगितलं शिक्षणाचं बदल्यांचं धोरण ठरवण्यामध्ये मला जो काही सहभाग देता आला त्याच्यामध्ये मी आदरणीय जयंत पाटील सरांचं या ठिकाणी मुक्त कंठाने त्यांची प्रशंसा करेल की असा मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होणं ही अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. आणि त्यांच्याबरोबर मला काम करता आलं. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांच्या मनासारख्या बदल्या होती अशा प्रकारचं धोरण ठरवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि म्हणून आज राज्यातला कोणताही प्राथमिक शिक्षक असला तर त्यांच्या मी समोर गेलो तर ते मला ओळखणार नाही, परंतु DP बोराडे हे नाव सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळी भावना, आदराची भावना निर्माण होते. हा माझ्या आयुष्यातला निश्चितपणे मोठा असा गौरव आहे, मोठा असा आनंद आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडं विषयांतर झालं तरी मी निश्चितपणाने सांगेन की ज्यावेळी या शिक्षकांच्या बदल्यांचं धोरण ठरवलं आणि मोठा असा कार्यक्रम कोल्हापूरला झाला त्यावेळी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी हजर होती. आणि आमचे दत्ता वाळू सर त्यावेळी पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी बाजूला एका खुर्चीमध्ये बसलो होतो आणि सगळी नेते मंडळी वरती बसलेली होती. जयंत पाटील साहेब भाषणाला उभे राहिले आणि माझ्याकडे त्यांनी पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि सहज बोलून गेले, अरे इथे तुम्ही सगळा आमचा गौरव करताय, सगळे आमचा उदो करताय, आमच्या नावाने जिंदाबाद करताय, पण रात्रंदिवस शिक्षकांच्या बदल्याचं धोरण ठरवण्यासाठी जो माणूस रात्र जागला, दिवस ज्याने दिला ते मला बोराडे साहेब तर खालीच बसलेले आहे. आणि जयंत पाटील साहेबांनी असं म्हणताच नाही, स्टेजवरची सगळी मंडळी खाली आली आणि मला त्यांनी स्टेजवर आणलं, माझा सन्मान केला. त्यामुळं या शिक्षकांबद्दल सुद्धा आयुष्यभर मी कृतज्ञ आहे. वाळू सरांचं कौतुक फक्त नाही, त्यांच्याबरोबर झांगरे सर असतील, डोके सर असतील, 4 शिक्षकांनी सुरुवात केली निराधार मुलांसाठी मदतीचा हात देण्याची. आज 9 वर्ष आहे.
हे 9 वर्ष असताना संस्थेच्या बाबतीमध्ये जरी हा कालावधी मोठा नसला तरी माणसाच्या आयुष्याचा विचार केला तर 9 वर्ष सुद्धा एखादा उपक्रम अखंडपणाने राबवणं आणि 20 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला जो उपक्रम आहे तो 100 विद्यार्थ्यांपर्यंत नेणं ही या शिक्षकांच्या आयुष्यातली मोठी अशी गोष्ट आहे असं मी समजतो. इतका छान कार्यक्रम गेली 9 वर्ष दत्तात्रय वाळुंज सर आणि त्यांचा मित्रपरिवार आपले सर्व शिक्षक या ठिकाणी राबवत आहेत. इतका बराच वेळपासून तुम्ही मुलंही सगळेजण ऐकताय की अगदी 20 मुलांपासून सुरुवात करून आज 100 मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा उपक्रम आपल्या सरांनी आणि त्यांच्या मित्रवर्गांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 9 वर्षामध्ये या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. त्यामुळे मोठ्या मुलांना तर या सगळ्या गोष्टीची जाणीव असेलच, बरोबर. तर आपल्याला या ठिकाणी मी पहिल्यांदा दत्तात्रय वाळुंज सर आणि त्यांचं मित्रमंडळ या सगळ्यांचं खरोखर कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते की आपण एक उपक्रम चालू केला आणि ते उपक्रमामध्ये सातत्य राखलं आणि ते पुढे चालू ठेवण्याचा आपला मनोदय आहे. याबद्दल मी आपल्याला पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करते. एका जरी व्यक्तीचे डोळ्यातलं पाणी पुसण्याचं आपल्याला संधी मिळाली किंवा आपण ते डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम केलं तरी देखील आपला जन्म सार्थकी झाला असं खरं तर आहे. आणि आपण आज या ठिकाणी आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या जवळपास 100 मुलांचा निवड केली. ती निवड करताना आपण या ठिकाणी वर्गवारी दिलेली आहे. मी ती पाहिली की आई वडील नसलेले विद्यार्थी 10, वडील हयात नाही असले असे विद्यार्थी 49, दिव्यांग, कोविडमुळे पालकत्व गमावलेले 14 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आणि अशा मुलांची जी मानसिकता आहे किंवा त्यांच्या आई वडिलांच्या पुढे ज्या वेळेला आपल्या मुलांना कसं शिकवायचं, त्यांना कसं मोठं करायचं हा प्रश्न पुढे उभा असतो त्यावेळी आपण त्या मुलांच्या प्रती एक मदतीचा हात दिलेला आहे. ती गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे, प्रशंसनीय आहे. पुन्हा पुन्हा मी आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. माझ्या अगोदर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भाषणं केली आणि सर्वांनी देखील या उपक्रमाचं खरोखर कौतुक केलं. एक 4 ओळी आपण पुन्हा पुन्हा ऐकलेल्या आहेत की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. मुलांनो, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, आज तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करतंय आणि अशाच ह्याच्यातून आपण देखील काय शिकायचे तर आपण देखील मोठं होऊन देणारं बनायचं आहे. आपल्यासारख्या ज्या वेळेला तुम्ही मोठं व्हाल, काहीतरी काम कराल, कुठल्या तरी हुद्द्यावर जाल किंवा काहीही तुम्ही व्हाल आयुष्यामध्ये, त्यावेळेला आपल्याला देखील आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्तींना गरज आहे अशा गरजू लोकांसाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे, हाच या उक्तीचा अर्थ आहे. या ठिकाणी मला प्रामुख्याने ज्या वेळेला आजच्या कार्यक्रमासाठी बोलावलं गेलं त्यावेळेला वाळुंज सरांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही याच, मी धाराशिवला असते परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये मला अशा पद्धतीने बोलवल्याचा मला नक्कीच आनंद होता. माझं माहेर आंबेगाव तालुका मंचर या ठिकाणी आहे, त्यामुळं आपल्याच तालुक्यामध्ये जाणं आणि अशा पद्धतीच्या खूप छान कार्यक्रमास उपस्थित राहणं हे मी माझं भाग्य समजलं आणि या ठिकाणी आले. सगळ्यात प्रथम नाईकरे साहेब देखील या कार्यक्रमासाठी येणं अभिप्रेत होतं, त्यांनाही यायचं होतं आणि त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्या टीमसाठी आपलं अभिनंदन करते आणि आपल्याला हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्ष अधिक मोठ्या संख्येपर्यंत कसा जाईल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. या दृष्टिकोनातून आपल्याला नाईकरे साहेबांच्या वतीने देखील मी शुभेच्छा देते. या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की सर्व शिक्षक वृंदांनी, सर्व आपल्या नागरिकांनी शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता जग खूप व्यापकतेने बदलत आहे. मूल्य शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. आपण सगळेजण बघतोय, आपण आता ग्रामीण भागामध्ये आहोत. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये खूप फरक आहे. ग्रामीण भागातले मुलं तुलनेने आपण जे कल्चर अनुभवलेलं आहे, आपण जे आपलं बालपण घालवलेलं आहे त्याच पद्धतीचं बालपण ही मुलं देखील आज रोजी व्यतीत करत आहेत. आणि वाटप एक हात मदतीचा आधार निराधारांना हा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. याचे जे काही संयोजक आहेत दत्तात्रय वाळुंज आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, मी यांचं सगळ्यात मनापासून आभार मानतो. त्यांच्या सगळ्यांच्या निमंत्रणावरून आता ज्यांनी आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त केलं त्या
माननीय ज्योती पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी धाराशिव, त्याचप्रमाणे सभापती, अध्यक्षाचं नाव घ्यावं लागतं, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तालुक्याचे सभापती कैलासभाऊ काळे, उपसभापती पारधी मॅडम, गटविकास अधिकारी, त्यानंतर माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सर्व माजी उपसभापती, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, समोर बसलेले विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ बंधू भगिनी, उशीर खूप झाला आहे, वेळ खूप झाला आहे असं म्हणून प्रत्येकानं आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मॅडम तुमच्यासाठी नाही म्हणत, मी बाकीच्यासाठी सांगतोय. तुम्ही इतक्या लांबून या कार्यक्रमासाठी आलात आणि तुमचं ऐकणं हे विद्यार्थ्यांसाठी किंवा आमच्या सगळ्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं गरजेचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मनोगत होतं, मार्गदर्शन होतं. बाकी सगळ्यांनी बोललंच पाहिजे असं नाही, काही गोष्टी कृतीतून करून दाखवल्या तर जास्त चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पोहोचतात. प्रत्येक विद्यार्थी हा एकाच वयोगटाचा जरी असला तरी तो एकाच आर्थिक स्तरातला असेल असं नाही, आणि जिथं कुठं कमी पडतंय तिथं मदतीचा हात देण्याचं काम अनेक संस्था या ठिकाणी करत असतात. या संस्थांच्या मध्येच आज भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण एक चांगला उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी 9 वर्षापासून या ठिकाणी संपन्न करतात. आणि या आदिवासी पट्ट्यातल्या या सगळ्या ग्रामस्थांना किंवा त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना मदतीच्या हात या नावानं आपण जी शैक्षणिक साहित्याची गरज असेल ते पुरवण्याचा प्रयत्न आपण सर्वजण त्या ठिकाणी करतो. मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. फक्त हा कार्यक्रम केल्याच्या नंतर त्या कार्यक्रमाच्या बरोबरीनंच आपण त्यांची शैक्षणिक गुणवत्ता देखील तितक्याच काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. कारण नुसतं साहित्य दिलं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. कारण इतर विद्यार्थ्यांना जो काही वेळ मिळतो अभ्यासाला, तर त्यांना ज्या बाकीच्या ज्या सुविधा असतात त्या सगळ्या सुविधा जर आता या साहित्यापासून जे सुविधाची वानवा असेल तर परिस्थितीमध्ये देखील तेवढाच फरक असेल, आणि परिस्थितीमुळं अभ्यासाला मिळणारा वेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देखील तितक्याच मोठी प्रमाणाची तफावत त्या ठिकाणी असणार आहे. आणि ही तफावत जर आपल्याला समोर दिसते तर कदाचित शाळेत तुम्हाला दिसणार नाही. शाळेत तुम्हाला सगळे एका गणवेशामध्ये एकाच प्रकारचं साहित्य घेऊन एकाच प्रकारचं पुस्तक घेऊन बसलेले दिसतील, त्यावेळेला तुमची तफावत त्या ठिकाणी दिसणार नाही. परंतु त्यांच्या घरी जर आपण गेलो, पालकांना जर भेटलो तर ती तफावत तुम्हाला शिक्षकांसाठी सांगतो, शिक्षकांना त्या ठिकाणी जाणवेल. आणि ही तफावत लक्षात घेऊन आपण कुठं जास्त लक्ष दिलं पाहिजे हे काम आपण त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी केलं पाहिजे. मला आजपासून इथून पुढच्या काळामध्ये आपण इथं जेवढे शिक्षक उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत, त्यांनी किमान एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या वर्गात जर असा एखादा विद्यार्थी असेल, 4 विद्यार्थी असतील किंवा किती विद्यार्थी असतील, तर त्या विद्यार्थ्यांची वर्गवारी कागदावर जरी नसली तरी आपल्या मनामध्ये त्याची नोंद त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्याच्याकडे अधिकचं लक्ष द्यायचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. त्याचबरोबरीनं त्यांच्या पालकांबरोबर, कारण पालक मिटिंग तुम्ही बोलवली म्हणजे ते लोक येतील असं नाही, मोलमजुरीवर जाणारी माणसं पालकांच्या चरित्रासाठी तुमच्यासाठी उपलब्ध असतील असं नाही. अशा वेळेला त्यांच्याशी संपर्क साधण्याचं काम हे आपण एका वेगळ्या अर्थात त्या ठिकाणी केलं पाहिजे. आम्ही पत्र पाठवलं किंवा आम्ही निरोप दिले आणि पालक आले नाही एवढंसं कारण सांगू, जसं आपण त्याला नेहमी मॅडम त्याला शासकीय भाषेतलं आपलं कारण जसं म्हणतो आपण, कसं स्वरूपाचं सबब सांगून किंवा कारण सांगून एखादी गोष्ट संपवण्यापेक्षा त्याच्या मुळाशी जाऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदल करता येतोय का, त्याच्यामध्ये काही काम करता येते का, अजून काही त्याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे का, हे पाहण्याचं काम आपण शिक्षकांनी देखील त्या ठिकाणी केलं पाहिजे. आज शिक्षकांच्याच माध्यमातून साहित्य वाटपाचा कार्यक्रम होतोय. भविष्य काळामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संदर्भातला कार्यक्रम आपण वेगळ्या अर्थानं किंवा वेगळ्या परिश्रम घेऊन त्या ठिकाणी चालू करा असं मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. याच्यावर एक पिक्चरही आला होता मधल्या काळामध्ये, स्पेशल 30 नावाचा काहीतरी हिंदी पिक्चर होता, की जे विद्यार्थी त्या ठिकाणी थोडे कमकुवत असतात त्यांना ते त्या इन्स्टिट्यूटमधले शिक्षक पूर्ण संध्याकाळी वेगळं त्या ठिकाणी शिकवायचे आणि त्यातून काहीतरी चांगले अधिकारी घडले, चांगले काहीतरी घडलं अशा स्वरूपाचे सक्सेस स्टोरी जी घडलेली आहे त्याच्यात थोडा बदल केला असं पिक्चरवाल्यांनी, पण अशा स्वरूपाचा पिक्चर देखील त्या ठिकाणी आला होता. मी असं काही पिक्चर पण पाहता त्याच्यातून आपल्याला नवीन आयडिया पण मिळत जाते. सारखं तुम्ही फार अभ्यासाच्या त्या सगळ्या कामात राहिल्यामुळं बऱ्याचदा तुम्ही फारच तिचं
शिक्षकांना भेटलं का फार टेन्शनमध्ये असतं असं मला काय त्या ठिकाणी जाणवतं. म्हणजे कुठल्याही एकटे भेटू तेव्हा जरा फ्री असतं, पण जर ते समूहाने भेटले, ग्रुपने भेटले तर कायम काहीतरी प्रश्न घेऊन काहीतरी मोठं काहीतरी टेन्शन असतं स्वरूपातच त्या ठिकाणी वावरत असतं. मला वाटतं मॅडम आपण पुणे जिल्ह्यात काम करतो, पुणे जिल्ह्यात तरी परिस्थिती जरा बाकीच्यापेक्षा बरी आहे. तुम्ही आता महाराष्ट्र तुम्ही नोकरीच्या निमित्ताने फिरताय, इथल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लागलं ती यादी देतो. असे बरेच टेन्शनमध्ये असणारे विद्यार्थी ज्यांना आपले शिक्षक ज्यांना आपले प्रश्न खूप महत्त्वाचे, खूप वेगवेगळे, खूप असे युनिक वाटतात, त्यांना थोडंसं आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये सहली त्यांच्या काढल्या पाहिजे, जेणेकरून खरे प्रश्न काय आहेत ते पण त्या ठिकाणी समजतील आणि खऱ्या अडचणी काय ते पण त्याला समजतील. आपल्याला आपलीच अडचण फार मोठी वाटते, दुसऱ्याची एखादी मोठी अडचण पाहिली मग आपल्याला वाटतं की आपलं बरं चाललं. म्हणजे एखाद्या माणसाला सकाळपासून एक माणूस गेला मंदिरामध्ये, त्याची चप्पल हरवली, चप्पल हरवल्याच्या नंतर तो माणूस दुपारपर्यंत त्या गणगणीमध्ये होता, नंतर घेतली स्लीपर चप्पल काय घ्यायची ती घेतली, पण चप्पल हरवल्याचं दुःख दुपारपर्यंत त्याच्या मनामध्ये होतं. संध्याकाळी तो तिथून ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर त्याला सिग्नलला पाय नसलेला माणूस समोर दिसला आणि मग त्याला जाणवलं की आपली फक्त चप्पल हरवलेली आहे. तसं चप्पल हरवण्याचं दुःख किती बाळगावं, पाय नसलेला माणूस भेटल्याशिवाय आपल्याला आपलं दुःख मोठं आहे का बारीक आहे हे त्या ठिकाणी कळणार नाही. म्हणून जरा बाकीच्या ठिकाणी जाऊन देखील आपण जरा मोठी दुःख त्या ठिकाणी पाहून घेतली पाहिजे. आज ह्या मुलांमध्ये तुम्ही पाहिलं की तिथे कुठेतरी कमतरता आहे, काहीतरी उणीव आहे, काहीतरी गरज आहे आणि त्या गरजेपोटी तुम्ही सगळेजण मंडळी त्यांनी निर्धार केला की काही ना काही याच्यामध्ये काम केलं पाहिजे. 20 पासून सुरू झालेला हा प्रवास 100 पर्यंत गेलेला आहे. भविष्य काळामध्ये देखील अनेक दानशूर व्यक्तींनी याला हातभार लावावा आणि हा प्रवास आंबेगाव तालुक्यातील जेवढे असतील तेवढे अशा स्वरूपाचा प्रवास त्या ठिकाणी असावा की ज्यांना ज्यांना गरज असेल त्या सगळ्यांची त्या ठिकाणी मदत करण्याचं सामर्थ्य हे तुमच्या हातामध्ये येऊ. त्याला काही हातभारची गरज लागली, मदतीची गरज लागली तर तुम्ही कधीही सांगा, आम्ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये नेहमीच त्या ठिकाणी पुढं राहू, सहभाग घेऊ. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. निमित्तानं उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आदरणीय गिरीदादा वळसे पाटील, त्याचप्रमाणे आजच्या प्रमुख पाहुणे युवतीताई पाटील, सन्माननीय सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सभापती, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिनोली येथील सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे विविध गावचे आलेले पदाधिकारी, ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक प्रवास गुरुजी, सर्व पत्रकार, विद्यार्थी बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे बरेच जणांची भाषणे त्याच पद्धतीने झाल्यामुळं जास्त बोलणं काही उचित नाही, परंतु या भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानने गेली 9 वर्ष हा उपक्रम सुरू असताना 20 विद्यार्थ्यांपासून तर जवळजवळ 100 विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा उपक्रम गेली 9 वर्षात चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने करीत असताना गोरगरीब मुलांना त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा मधल्या काळामध्ये कोविडमध्ये असेल किंवा ज्यांना पालक नसेल अशा विद्यार्थ्यांना बरोबर जवळ करून दिव्यांग सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेऊन हा चांगला उपक्रम त्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या या मुलांना उत्तेजन देण्यासाठी हा आज या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे अनेक वर्षापासून हा उपक्रम साजरा करीत असताना आमचे दत्तात्रय वाळजण असतील किंवा ज्याचे सुनील पाटील किंवा ज्याचे सर्वच 11 जण सहकारी असतील, मी अनेक वर्ष पाहतो की जिल्हा परिषदला सुद्धा असताना दत्तात्रय वाळजणचा एक शैक्षणिक किंवा सामाजिक दृष्ट्या त्याचा उपक्रम नेहमी चालू असतो. मग शिक्षणाच्या माध्यमातून असो किंवा शिक्षकांचे सर्व काही त्यांच्या मदतीसाठी असेल, आज त्यांचे प्रयत्न अनेक ठिकाणी ते त्यांचा सुरू असतो का जेणेकरून आपल्या सर्व शिक्षकांना आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा या दृष्टीने हे प्रतिष्ठान काम करीत असते. आणि काम करीत असताना एक सामाजिक बांधिलकी जपून या सर्व भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठान हा अनेक वर्ष कार्यक्रम सुरू असताना या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिकदृष्ट्या त्यांची वाटचाल भविष्यामध्ये चांगली व्हावी. कारण आपण पाहतोय एक धनगराचा मुलगा IAS ऑफिसर झाला, त्याचं एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की त्याचे आई वडील मेंढपाळ असून
हा मुलगा एक IAS ऑफिसर होऊन आपल्या एक महाराष्ट्रासाठी आदर्श म्हणून त्या मुलांनी IAS पदवी बहाल केली आहे. आणि अशाच मुलांना आपण या ठिकाणी उत्तेजन देऊन भविष्यामध्ये ही मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन भविष्यामध्ये आपल्या शाळेचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक करण्यासाठी पुढील काळामध्ये प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपला उपक्रम एक चांगल्या पद्धतीने आज देवट ठेवल्यामुळे आज आपल्या गावडे साहेबांनी गेल्या वर्षी 1 लाख रुपये या संस्थेने त्यांनी त्याची मदत केली. पुढील वर्षी सुद्धा त्यांनी 1 लाख रुपयाची मदत या संस्थेसाठी केल्यामुळं त्यांना सुद्धा धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण अशी ठराविक माणसं आहेत का या शैक्षणिकदृष्ट्या किंवा कुठल्या आर्थिकदृष्ट्या मदत करणारी मंडळी या तालुक्यामध्ये आहेत. पुन्हा एकदा आज JP साहेबांनी सुद्धा या भीमाशंकर गुरुपंचासाठी त्यांची देणगी जाहीर केली. आता आपण जरी 11 शिक्षक यामध्ये सहभाग घेतला असेल तर भविष्यामध्ये अनेक शिक्षक यामध्ये सहभाग घेऊन या प्रतिष्ठेचं काम पुढील काळात चांगल्या पद्धतीने अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा या भीमाशंकर प्रतिष्ठानला आपण आमच्या सर्वांच्या वतीने आलेल्या नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील यांच्या वतीने या संस्थेला शुभेच्छा देतो. धन्यवाद.